हॅलो फ्रेंड्स, पृथ्वी फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीला टक्स कसा द्यायचा, त्याचप्रमाणे कटोरीला टक्स देत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बऱ्याच जणांचा कटोरीचा जो टक्स आहे तो क्रॉस येतो, तर ते येण्यामागचं कारण काय? तसेच बऱ्याचदा कटोरी ड्राफ्ट केल्यानंतर ती मोठी होते किंवा छोटी पडते, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आणि जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे, कारण कटोरीमध्ये टक्स हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो आणि तो जर आपला व्यवस्थित आला तर आपली कटोरी देखील प्रॉपर बसते. तर आता इथे कटोरी मी कट करून घेतलेली आहे आणि मेन फॅब्रिकवर देखील कटोरी ठेवून आणि कट केलेली आहे. तर आता इथे सुरुवातीला आपल्याला आधी मेन फॅब्रिकवर अस्तरची जी कटोरी आहे ती ठेवून आणि आपल्याला संपूर्ण भागाला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आता इथे मी शिलाई टाकून घेत आहे. शिलाई टाकून झालेली आहे. आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. कटोरी ब्लाउज मध्ये प्रत्येक साईज नुसार टक्स पॉइंट हा वेगवेगळा येतो. तर आता इथे 34 चेस्ट नुसार मी टक्स पॉइंट दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टक्स पॉइंट दिल्यानंतर आपण जो टक्स घेतो तो कितीवर घ्यायचा आहे. तर प्रत्येक साईज नुसार हा वेगवेगळा येतो. आता इथे 34 चेस्ट नुसार मी 1.25 इंचावर असे दोन्ही बाजूला 1.25 इंचावर मार्किंग करून आणि लाईन काढून घेतलेली आहे. कटिंग करत असतानाच आपल्याला इथे खाली नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. तर मी आधी नॉच दिलेला आहे, पण मेन फॅब्रिक जोडल्यानंतर ते दिसेनासे झालेत, म्हणून मी इथे पुन्हा एकदा नॉच देऊन घेत आहे. तर बघा, नॉच दिल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण टक्सला शिलाई टाकतो तर हे दोन्ही जे नॉच आहेत ते एकमेकांना जुळले पाहिजेत. तर त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा टक्स जो आहे ती शिलाई टाकत असताना वरचा जो टोक आहे त्या टोकापर्यंत आपली जी लाईन आहे ती सरळ एकसारखी आली पाहिजे, स्ट्रेट. आता इथे बघा की 1.25 इंच या बाजूला आणि 1.25 इंच या बाजूला याप्रमाणे मी मार्किंग केलेलं आहे. आता यानंतर बघा की आपल्याला आता टक्सला शिलाई टाकायची आहे, तर त्याच्या आधी आपल्याला जो आपण टक्स घेतलेला आहे बरोबर त्याच्या समोर म्हणजे सरळ जी लाईन आहे आपली, तो जो वरचा टोक आहे त्या टोकापर्यंत आपली ही लाईन सरळ आली पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी इथे टेप ठेवून तुम्हाला दाखवत आहे. तर याप्रमाणे आपली जी सरळ लाईन आहे ती आली पाहिजे. याप्रमाणे टक्सला शिलाई टाकल्यानंतर जो टक्स आहे तो क्रॉस येत नाही, व्यवस्थित येतो. आता आपण इथे प्रॅक्टिकली तुम्हाला मी दाखवत आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता, मी टक्सला जे मार्किंग केलेलं आहे ते बरोबर आता इथे जुळवून घेत आहे. तर जे आपण नॉचेस दिलेले आहेत ते बरोबर एकमेकांवर जुळले गेलेले आहेत, दोन्ही नॉचेस. तर याप्रमाणे ते व्यवस्थित जुळले गेले पाहिजेत. वर खाली होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जो आपला सेंटर नॉच आहे तो देखील आपला बरोबर आला पाहिजे. तर मी इथे सेंटर नॉच दिलेला आहे आणि जे बाकीचे दोन नॉच आहेत दोन्ही बाजूचे त्यांना व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे. आणि बघा, वरच्या दिशेला माझी जी लाईन आहे ती सरळ वरच्या टोकापर्यंत एकसारखी आलेली आहे. म्हणजे ही क्रॉसमध्ये नाहीये, बरोबर एकसारखी वरच्या टोकापर्यंत सरळ लाईन आलेली आहे, जसं मी मगाशी तुम्हाला टेप ठेवून दाखवलं. आणि खालच्या दिशेला बघा की इथे आपलं वर खाली होता कामा नये, बरोबर जे नॉचेस आहेत ते एकमेकांवर जुळले गेले पाहिजेत. तसंच जी आपली सेंटर लाईन आहे मधली, तर आता इथे मी पेनाने तुम्हाला दाखवत आहे, जो आपण टक्स पॉइंट घेतलेला आहे ही आपली सेंटर लाईन आहे. तर शिलाई टाकत असताना अगदी सरळ याप्रमाणे आपल्याला जुळवून घ्यायचं आहे, म्हणजे ही लाईन वर कव्हर करत जायची आहे. म्हणजे जो वरचा टोक आहे तिथपर्यंत ही लाईन आपली सरळ आली पाहिजे. प्रत्येक पॉइंट मी अगदी सविस्तरपणे इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत किंवा ज्यांना टक्स घेत असताना प्रॉब्लेम्स येतात त्यांना इथे व्यवस्थित समजलं जाईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंटमध्ये लिहा. आता याच्यानंतर बघा, ही आपली वाढीव कटोरी आहे, म्हणजेच मूळ कटोरी आपण ठेवून आणि कटोरीला एक्सटेंड करतो. तर जी मूळ कटोरी आहे तिचं इथे मार्किंग मी व्यवस्थित करत आहे, म्हणजे तुम्हाला समजायला अधिक सोपं जाईल आणि मला देखील समजवायला अधिक सोपं जाईल. तर आता इथे बघा मी पेनाने मार्किंग करत आहे. तर ही जी आहे ती मूळ कटोरी आहे. तर वरचा हा आपला टक्स पॉइंट आहे. तर टक्स पॉइंट घेत असताना तुमचा फुल बसचा चौथा भाग प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन आणि मार्किंग करायचं आहे. तर आता इथे बघा, टक्स पॉइंट पासून मी टेप ठेवलेला आहे ते मूळ कटोरीचा जो एंड आहे तिथपर्यंत माझं हे 1.25 इंचावर माझा टक्स पॉइंट आलेला आहे. आता याच्यानंतर टक्स मी खाली
वाढवलेला आहे, एक्सटेंड केलेला आहे. तर तो इथे 1.25 इंच घेतलेला आहे. चेस्ट साईजनुसार, प्रत्येक साईजनुसार टक्स पॉइंट हा कमी जास्त असू शकतो. 34 नुसार इथे मी 1.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि 34 चेस्टनुसार त्याचा 6वा भाग माझं इथे 5.5 इंचावर माझी जी तयार कटोरी आहे ती इथे आली पाहिजे. तर हे मार्किंग इथे बरोबर आलेलं आहे. मी 1.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे दोन्ही बाजूला. आपण सुरुवातीलाच पाहिलं. आणि वाढीव कटोरीमध्ये मी दोन्ही बाजूला 1.25 इंचावर मार्किंग करून आणि वाढवून घेतलेलं आहे. तर आता इथे प्रत्येक साईजनुसार मी याच्यावर देखील एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. तर या बाजूला इथे मी 1.25 इंचावर मार्किंग करून आणि वाढवून घेतलेलं आहे. आणि सेम दुसऱ्या बाजूला देखील 1.25 इंचावर मार्किंग करून आणि वाढवून घेतलेलं आहे. म्हणजेच काय, जेवढं तुम्ही टक्स पॉइंटसाठी मार्किंग कराल तेवढंच तुम्हाला वाढवायचं आहे. तर या व्यतिरिक्त आपण शिलाई मार्जिन देखील वाढवलेली आहे. तसंच आता इथे मी पेनाने देखील मार्किंग करत आहे, म्हणजे तुम्हाला समजायला अधिक सोपं जाईल. इथे मी 34 चेस्टनुसार इथे मी 1.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे. जर तुमचं 1 इंच असेल किंवा 1.5 इंच असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. आता मधला जो टक्स पॉइंट आहे तो माझा इथे 3 इंचाचा आहे. तर खालच्या बाजूला इथे मी 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे आणि संपूर्ण जो टक्स आहे तो माझा 3 इंचाचा झाला. कारण मूळ कटोरीच्या वरचा जो टक्स पॉइंट पर्यंतचा जो टक्स आहे तो माझा इथे 2.25 इंचाचा आहे. तर अशा प्रकारे इथे मी सगळे जे पॉइंट्स आहेत, जे महत्त्वाचं आहे ते इथे मी कटोरीवर लिहून घेत आहे. आता यानंतर जो मधला टक्स आहे तो आपल्याला किती ठेवायचा आहे चेस्ट साईजनुसार. आता 34 साईजनुसार इथे मी खालच्या बाजूला 1.25 इंच वाढवलेला आहे. तुमची चेस्ट साईज जर जास्त मोठी असेल, म्हणजे स्मॉल साईजसाठी आपण इथे 1 ते 1.25 इंच वाढवू शकतो आणि मीडियम साईजसाठी आपल्याला इथे 1.5 इंच वाढवायचं आहे. जर तुमची चेस्ट साईज 40 ते त्याच्या पुढे असेल तर तुम्हाला इथे 2.25 इंच देखील तुम्ही घेऊ शकता. आता बघा, इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे दोन्ही बाजूला. तर ही आपली हुक आणि आयपट्टीची लाईन आहे. त्यासाठी इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे इथे मी मार्किंग केलेलं आहे. तर तुम्ही जर कटिंग करत असताना जर हुक आणि आयपट्टीसाठी वाढवून घेतलेलं असेल तर तुम्हाला इथे वाढवायची आवश्यकता नाही. इथे मी कटिंग करत असताना ते वाढवून घेतलं नव्हतं म्हणून एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जी मूळ कटोरी आहे ती देखील इथे मी व्यवस्थित पेनाने काढून घेत आहे याप्रमाणे. आता बघा, हे 1.25 इंचाचं दोन्ही बाजूला मार्किंग केलेलं आहे. तर इथून जो पॉइंट आहे तो वरच्या टोकापर्यंत जोडून घ्यायचा आहे. तर इथे मी फक्त खालच्या बाजूला जे 1.25 इंच आहे तिथून पॉइंट मी वाढवलेला आहे. वरच्या बाजूला मी सरळ जाऊन जोडलं आहे. इथे मी मार्जिन सोडलेलं नाहीये. फक्त 1.25 इंचापासून मी वाढवत नेलेलं आहे आणि याच्या पुढे मी अर्धा इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी. तर हे अर्धा इंच आपल्याला घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही कटोरी जोडत असताना जी साईड पट्टी आहे तिथे तुम्हाला तुमचं अर्धा इंच जातं. तर इथे ते अर्धा इंच मी अगोदरच कव्हर केलेलं आहे. मूळ कटोरी जी आहे ती एक्सटेंड करत असताना. तर ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी इथे आपल्याला कटोरी ड्राफ्ट करत असताना लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला कटोरी इथे ड्राफ्ट करायची आहे. तर अशा प्रकारे टक्स संदर्भात जे बेसिक पॉइंट आहेत ते इथे आपण पाहिलेले आहेत. आता इथे मी टक्सला शिलाई टाकून घेत आहे. तर व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे. जे दोन्ही नॉचेस आहेत ते एकमेकांवर आले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. याप्रमाणे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर डबल शिलाई टाकत चला नेहमी आणि शिलाईला सुरुवात करत असतानाच डबल लॉक करायचं आहे. आता इथे टक्सला शिलाई टाकून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की अगदी छान असा पफ आपल्या कटोरीला इथे आलेला आहे. तर यानुसार प्रॉपर पफ आला की कटोरी देखील आपली व्यवस्थित बसते अशा प्रकारे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या कटोरीचा 6वा भाग तुम्हाला जो आहे तो इथे मोजून बघायचा आहे. तर माझं इथे आता अर्धा इंच मी बाजूला जे सोडलेलं आहे ते इथे सोडायचं आहे. कारण हे आपलं हुक आणि आयपट्टीचं अर्धा इंच आहे आणि या बाजूला आपल्याला शिलाई मार्जिनचं जे अर्धा इंच आहे ते देखील सोडायचं आहे आणि त्यानुसार इथे मी मार्किंग देखील करत आहे. तर या पॉइंटपासून वरपर्यंत आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि या पॉइंटपासून वरपर्यंत अर्धा इंच आपलं हुक आणि आयपट्टीसाठी जाणार आहे. तर जे पॉइंटच्या आतमधला जो भाग आहे तो आता इथे आपल्याला मोजून बघायचा आहे. तर माझं 34 चेस्टनुसार इथे माझा 5.5 इंच त्याचा 6वा भाग आलेला आहे आणि तो बरोबर इथे आलेला आहे. तर तुम्हाला देखील मोजून बघायचा आहे तुमच्या चेस्टचा 6वा भाग
इथे तुम्हाला व्यवस्थित मोजून बघायचं आहे. प्लस जे आपलं शिलाई मार्जिन आता इथे सोडलेलं आहे, ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. म्हणजे ते आपलं शिलाईमध्ये कव्हर होऊन जाईल. या बाजूचं हुक आणि आयपट्टीचं हुक आयपट्टीसाठी कव्हर होईल आणि दुसऱ्या बाजूचं जे आपण अर्धा इंच सोडलेलं आहे, ते देखील आपल्या शिलाईमध्ये कव्हर होऊन जाणार आहे. त्या व्यतिरिक्त आपला कटोरीचा जो 6वा भाग आहे, तो प्रॉपर इथे आला पाहिजे. तर अशा प्रकारे कटोरी ड्राफ्ट करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी आपण व्यवस्थित लक्षात ठेवून आणि केल्यानंतर तुमची कटोरी जी आहे ती व्यवस्थित येते. त्याचप्रमाणे ती छोटी देखील पडत नाही आणि मोठी देखील होत नाही. तसंच घातल्यानंतर देखील कटोरी अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित बसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये कटोरीला टक्स कसा द्यायचा किंवा त्या संदर्भात जेवढे डाउट्स असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.